आज ना संध्याकाळी मस्त अशी खिचडी बनवली बरं का. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की जाऊबाईने आणि मी नाही का खिचडी रूम काढली होती आवरायला. तर खूपच दमलो होतो बरं का. तर म्हटलं चला आज खिचडीच बनवते. तर पहिलं आहे ना सगळ्यात अगोदर वाटाणे मस्त असे सोलून घेतले. त्याच्यानंतर खलबत्त्यात ना अद्रक लसूण ठेचून घेतली. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये वाटाणे घेतले, थोडे शेंगदाणे घेतले आणि बटाटे ना मस्त असे चिरून घेतले बरं का. थोडंसं पाणी टाकून आता थोडंसं याला साईडला ठेवलं. त्याच्यानंतर मोठूचं चालू होतं मला मक्का भाजून दे. तर मग काय मस्त दोघींना ना मक्का भाजून दिला आणि मस्त एन्जॉय केली बरं का दोघींनी पण मक्का. मग त्याच्यानंतर काय लगेच आता आहे ना कुकर ठेवलं गॅसवरती, थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले बरं का आणि मस्त तडतडून दिलं. मग त्याच्यानंतर लगेच आता आहे ना याच्यामध्ये कांदा टाकला होता आणि माझ्या प्रकारे होते बरं की खिचडी. मी अशा पद्धतीने खिचडी बनवते आणि मस्त झाली होती बरं की एकदम. मग मस्त असं लाल होईपर्यंत मस्त असं कांदा आहे ना मी परतून घेतला आणि मग काय लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि मला आहे ना खलबत्त्यात कुटलेली अद्रक लसणाची पेस्ट ना खूपच आवडते. तर मस्त अशी अद्रक लसणाची पेस्ट ना मी कुटली होती. मग त्याच्यानंतर लगेच आता एक टमाटर टाकलं आणि मस्त त्याला आहे ना चांगलं परतून घेतलं. त्याच्यानंतर लगेच आता हळद टाकली, थोडंसं प्रवीण मसाला टाकला आणि एक सुहानाचा मसाला टाकून दिला आणि मस्त ते पण चांगलं असं परतून घेतलं. त्याच्यानंतर मग काय वाटाणे बटाटे आणि शेंगदाणे आपले मस्त असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घातलं आता त्याच्यामध्ये आणि थोडी पण दही पण घातली होती बरं का खिचडीमध्ये. आणि दहीमुळे इतकी भारी चव आली होती ना खिचडी ना, ती इतकी भारी झाली होती की सगळ्यांनी नाही का माझी तारीफ करताच राहिली होती. मग त्याच्यानंतर काय पाणी टाकलं, आपल्या तांदूळाप्रमाणे पाणी टाका. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि अशा प्रकारे ना मिरच्या टाकल्यावरती होत्या बरं का मी वरून. मग त्याच्यानंतर ना झाकण ठेवून दिलं. मस्त अशी उकळी आली होती आपल्या पाण्याला. मग काय तांदूळ आणि ना डाळ ना स्वच्छ धुवून घेतली आणि ना आता कुकरमध्ये टाकली बरं का. तुरीची डाळ टाकली होती मी, 2 शिट्ट्या होऊन दिल्या आणि मस्त आहे ना खिचडी झाली होती. पोरींनी पण इतकी आवडीने खाल्ली ना बाबा. अशा पद्धतीने तुम्ही नक्की खिचडी एकदा ट्राय करून बघा आणि मस्त सगळ्यांना आवडती. चला भेटतो त्याच्या ब्लॉगमध्ये.